नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये आज सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जे आलो आहेत ते ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी आलो आहेत आणि सावता ड्रॅगन फ्रूट फार्म यांच्याकडे आज आलो आपण। शंकर देसाई म्हणून हे एकदम तरुण आहेत, 20 ते 25 वर्षाचे युवक आहे आणि यांनी जवळपास दुसरा बहार आहे आज यांचा ड्रॅगन फ्रूटचा। तर आपण त्यांच्याकडून थोडंफार जाणून घेऊ। नमस्कार शंकरराव। नमस्कार, मी शंकर किसनराव देसाई, सावता ड्रॅगन फ्रूट फार्ममध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण जी बाग पाहताय ही बाग आपण 2023 मध्ये 22-23 मध्ये लावलेली आहे आणि 23 मध्ये जे बाग लावलेली आहे ती त्या बागेला आता आहे 24, म्हणजे समजा एक 12 महिने कंप्लीट झालेले आहेत आपल्या बागेला। बरं, तर 12 महिन्यामध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे बागेची ग्रोथ झालेली आहे। 1 वर्ष झालं ना याला? 1 वर्ष पूर्ण झाले। बरोबर। आणि एक हार्वेस्टिंग झालेली? एक हार्वेस्टिंग झालेली आहे। बरोबर। आता हे जे आहे ही व्हरायटी कोणती आहे? याच्यामध्ये जम्बो रेड आणि सी व्हेरायटी आहे। सी व्हरायटी 2 प्रकारचे आहे? 2 प्रकारचे आहे। बरोबर। आपल्याकडे टोटल 8 व्हेरायटी आहेत। जम्बो रेड, सी व्हेरायटी आहे आणि रेड व्हाईट, तायवानी रेड आणि येल्लो पण आहे, गोल्डन। म्हणजे 5 प्रकारचे व्हरायटी तुम्ही लावलेल्या आहेत? 5-7 प्रकारचे आपल्याकडे व्हेरायटी आहेत सर्व। आणि जे मार्केटमध्ये मागणी आहे, भाव आहे आणि त्याला डिमांड पण आहे, अशा व्हरायटी आहे ती कोणती आहे? आहे ना, तर जम्बो रेड व्हेरायटी आहे, तिला मार्केटमध्ये मागणी याच्यासाठी जास्त आहे की तिचे जे फ्रूटची साईज आहे का ती थोडीशी मोठी होते, 500+, 400+ची त्याची साईज होते, त्याच्यामुळे त्या व्हेरायटीला जरा जास्त मागणी आहे। जम्बो रेडच्या? जम्बो रेड ते वरतून लाल आणि मधातून लाल असतो। बरोबर, त्याला थोडीशी मागणी जास्त आहे मार्केटमध्ये। ओके ओके। आणि ही जी लागवड आहे तर ही तुम्ही किती बाय कितीवर केलेली आहे? आपली ही लागवड याच्यामध्ये करण्याच्या पद्धती 2-3 प्रकारच्या आहेत। ट्रॅली सिस्टीम आहे, पोल प्लेट सिस्टीम आहे आणि वेगवेगळे करायलेत। कोणी काय करतं की रिंग लावत नाही, फक्त पोलवर तर आपण पोल प्लेट निवडलेली आहे आणि हे जे आपलं अंतर आहे याच्यामधलं 10 बाय 6चं अंतर आहे। हे रिंग आहेत ना, रिंग पद्धत अंतर 10 बाय 6चं आहे। 10 बाय 6? 10 बाय 6। ओळीतलं 10 आणि रोपातलं 6? बरोबर, ठीक आहे। बरं, तसंच शंकररावजी, आजचे जे तरुण आहेत तर तरुणांना तुम्ही, जे तरुण आहेत की आपले शेतीपासून दूर जात आहेत आणि शेतीत अडचणी हे बघून ते बरेच दूर जात आहेत, तर त्या सर्व युवा शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे, युवा पिढीला, की बाबा तुम्ही काय करू शकता की शेतीमध्ये जर आपण थोडंसं मार्गदर्शन अभ्यास करून जर कुठली शेती जर केली, समजा करण्याचा निर्णय केलाय, तर नक्की त्याच्यामध्ये आपल्याला हे उत्तम यश मिळतं। मला हेच सांगायचं की मी सुरुवातीला मला जी शेती आली होती माझी पूर्ण कोरडवाहू शेती होती, माझ्याकडे पाणी नव्हतं, काही नव्हतं, लाईटची सुद्धा माझ्याकडे सोय नव्हती। तर मी लाईट स्वतः ओढून घेतलेली आहे लाईट शेतामध्ये। पाणी सुद्धा बोर घेऊन थोडंसं फार पाणी, आपल्याला पाणी सुद्धा जास्त नाही आहे, या ड्रॅगन फ्रूटला कमी प्रमाणात पाणी लागतं। बरोबर। आणि आपली सुरुवात जे केली आहे आपण ती खूप कठीण परिस्थितीमधून केलेली आहे। भरपूर युवा पिढीचं असं म्हणणं असतं की माझ्याकडं पैसाच नाही, माझ्याकडे हेच नाही, माझ्याकडे तेच नाही। शोक करण्यासाठी भरपूर पैसे असतात। बरोबर। तर आधी व्यवसाय करायचा म्हणलं की माझ्याकडे पैसा नाही। आता आजकालची युवा पिढी अशी आहे, तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की बाबा तुम्ही काय करा, शोक करण्यापेक्षा शेतीमध्ये तुम्ही समजा पैसा, तुमचा जवळचा पैसा लावू शकता, मार्गदर्शन चांगलं घेऊन शेतीमध्ये उतरू शकता, कुठलीही फळबाग लावू शकता तुम्ही। आजकाल प्रत्येक फळबागेला चांगल्या प्रतीचं मार्केटला रेट मिळत आहे, मागणी आहे। सध्या महागाई वाढत चालली आहे आणि फळबागेला भाव सुद्धा चांगला आहे सध्या। फक्त एवढं आहे की चांगलं मार्गदर्शन करून जर केलं तर नक्की याच्यामध्ये यश मिळतं। म्हणजे तरुण शेतकऱ्यांना जे आहे ते समजा योग्य मार्गदर्शन आणि पूर्ण टेक्निक घेऊन योग्यरित्या जी मार्केटमध्ये मागणी आहे त्या फळाचा पूर्ण अभ्यास करून उतरायला पाहिजे, माझं हे मत आहे। पूर्ण अभ्यास करूनच उतरावं। युवा पिढीने याच्यात हमखास उतरायलाच पाहिजे, कारण की पारंपरिक पिकं आपण पाहत आलोय, सोयाबीन, हरभरा, तूर, मूग, उडीद हे सर्व आपण पाहत आलोय। आजकाल याला भाव नाही, मार्केटला गेले की व्यापारी आपल्याला पूर्ण लूटमार चालू झालेली आहे। आपला जे माल मार्केटला येतोय तेव्हा त्याचा भाव कमी करतात आणि आपला जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा भाव वाढवून ठेवतात। त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्याला आपलं पाहावं लागणार आहे। आता त्या हिशोबाने आपल्याला आपल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी प्रगती करणं गरजेचं आहे, वेगळ्या स्तरावर। तर असं शेतकरी मित्रांनो, आज आपण
या युवा शेतकऱ्याकडे आलतो, शंकर देसाई म्हणून, ज्यांनी जी बाग लावलेली आहे ड्रॅगन फ्रूटची. तर ते युवा शेतकऱ्यांना संधी देत आहेत की त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या फळबाग जी मार्केटमध्ये मागणी आहे किंवा ज्याचे पूर्णतः डिमांड आहे अशा हिशोबानं लावून आणि योग्य मार्गदर्शन कोणाचं घेऊन शेतकरी जे अनुभवी शेतकरी आहेत पेरू आहे, अजून तुम्ही पेरू लावू शकता. त्याच्यानंतर सीताफळ आहे, सीताफळ सुद्धा लावू शकता. सध्या सीताफळाला भरपूर डिमांड आहे. काल परवाचा मार्केट रेट 300 रुपये किलो गेला सीताफळाला. बरोबर. आपण तेवढं पकडायचं नाही, 100 रुपये हो, हो. किलो जरी गेला तरी भरपूर झालंय आपल्याला. आपण तेवढं टार्गेट नाही पकडायचं की 300 भेटणार, 400 भेटणार, 500 भेटणार, हे आपल्याला नाही पाहिजे. आपल्याला हमका थोडाफार चांगला भाव भेटत असेल, 100, 150, 80 जरी भेटला तरी आपल्याला परवडती शेती. हो ना. ठीक आहे. तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटूच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय जवान जय किसान. धन्यवाद शंकररावजी तुमचे.